या घाणेरड्या जागी बर्थडे सेलिब्रेट करून मजा करताय। खोटारडे आहेत सगळे। अभिजित राजे तर आनंदी असल्याचं नाटक करतोय माझ्या आईला दाखवायला। आता यांना दाखवतो बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा ते। बॉय, डिक्कीतली खुर्ची घेऊन आते। आज तू काहीही काम करायचं नाही, आज तुझा वाढदिवस आहे। हो का? आज तुमचाही वाढदिवस आहे, तुम्ही काम नाही करायचं? एक अरे ताटांनो, आम्ही आज दोघंही काही काम करणार नाही आहोत। तुम्ही स्वतःच आज जाऊन भांड्यांचा साबण अंगाला लावून आंघोळ करून घ्याल का? नाही म्हणतायत, त्यांचाही वाढदिवस आहे वाटतं। द्या बरं काय। हॅपी बर्थडे। मिसेस आसावरी अभिजित राजे। तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस? सोहम, मी ना खूप बिझी असतो। या असल्या फालतू गोष्टी लक्षात ठेवायला वेळ नाहीये मला। आपण शुभ्राच्या लक्षात होता, तिने मला सकाळी आठवण करून दिली होती। तुझ्या बर्थडे साठी सकाळपासून खूप एक्साइटेड आहे ती। असा दारात उभा नको राहूस, आत ये। अरे सोहम ये ना। बबड्या, काय झालं बाळा? खूप दुखतंय का रे? हो आई, बोटची म्हटलं खूप दुखतंय। असं कसा रे तू? थांब, आपण काहीतरी औषध लावूया त्याला। ये आत ये। तुला बसायला चटई देऊ का? कारण खुर्ची नाही आमच्याकडे। घरात बसायला खुर्ची नाहीये। मी शेजारून घेऊन येतो। नाही, राहू द्या, मी माझी सोय केली आहे। बॉय, आलो। काय बाळा, बरा आहेस ना? आहे ए, बाहेर जाऊन बरा। आसावरी, सोहमला पाणी तरी विचार। हो, पाणी आणते तुझ्यासाठी। फिल्टर्ड वॉटर आहे ना? आपल्या घरात जसं पाणी असतं ना, तसंच पाणी आहे। नाही, कारण मला इथे कुठे फिल्टर दिसत नाहीये म्हणून विचारलं। मला आजारी पाडायचं की काय? बॉय, ये रे। शुभ्रा, उभी काय? बस ना, यांच्या घाणेरड्या चटईवर बस। तुला सवय झाली असेल ना, नेहमी येत असशील तू इकडे। खुश दिसतेस।
अरे सोहम, असं काय करतोयस तू? आपलं झालं होतं की सकाळी बोलणं. एक मिनिट हा, मी आलेच. घे. आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलायस ना, यांनी स्वतः कुकरमध्ये बनवलाय केक. खूप छान झाला केक. प्लीज, मी असले अनहायजेनिक केक नाही खात. इनफॅक्ट हल्ली आमचं दूध सुद्धा हॉलंड वरून येतं. नाही, पण आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलायस ना आमच्या घरी, काहीतरी खायला द्यायला हवं ना तुला. काय खायला देऊ? माझ्या खाण्यापिण्याची काळजी करू नकोस, सगळं एकदम वेळच्या वेळी होत आहे. बॉय बाळा, इकडे केक घे. अरे घे. झाला खाऊन? आवडला का केक? आता हात पूस आणि यांच्यासाठी गिफ्ट आणलंय ते काढ. उघडते. उचलते. तुझ्यासाठी खास आणलंय, तुझ्या बर्थडे साठी. आय एम शुअर आजपर्यंत तुला इतकं महागड गिफ्ट कोणीच दिलं नसेल. माझ्याकडून तुझ्यासाठी. खूप मोठा झालास रे सोहम. माझा वाढदिवस लक्षात ठेवलास, माझ्यासाठी एवढं हे महागडं गिफ्ट घेऊन आलास. दे इकडे. हे घे, जपून ठेव. नाही काय, तुझ्या घराची दारं जरा कमकुवत वाटली मला. उगाच महागड गिफ्ट आहे, चोरी नको व्हायला. काय इकडे छोट्या मोठ्या चोऱ्या होतच असतील ना? चोरीला वस्तू जातात. या चाळीत या घरात वस्तू कमी आणि माणुसकी जास्त आहे. माणुसकी जाणार असेल चोरीला तर जाऊ दे की काय. मी जोक नाही मारत आहे. सोहम, ते गिफ्ट राहू दे तुझ्याजवळ. मला उपयोग नाही रे त्याचा. इथे मला ते वापरता सुद्धा येणार नाही. घरात इतक्या गोष्टी आहेत, त्याही मला वापरता येत नाही. ते गिफ्ट कुठून वापरणार तुझं? राहू दे तुझ्याजवळ. आमच्याकडे जे काही आहे ना, त्यात आम्ही खूप सुखी आहोत सोहम. तू सुखी आहेस या तबेल्यात? त्या घरापेक्षा ना तबेला पण चांगला असेल. हे काय, पंखा चालत नाहीये, फ्रीज सुद्धा नाहीये. वाटलंच होतं मला. वॉटर प्युरिफायर नाहीये, सोफा नाहीये, डायनिंग टेबल नाहीये, काहीच नाही आहे घरात. आणि हे असले अनहायजेनिक केक खाताय तुम्ही. कुठे आहेत का त्या वस्तू तुम्हाला म्हणत होतीस, ज्या वापरायला तुला वेळ मिळत नाही? की त्या पण गायब झाल्या अभिजित राजेंच्या स्टारडम सारख्या? तू खरंच सुखी आहेस? तू जर का याला सुखी असणं म्हणत असशील ना, तर ते गांडुळाला शेषनाग वगैरे म्हटल्यासारखं झालं. आमचा आनंद, आमचं सुख पैशात नाही आहे. आम्ही खरंच इथे खूप सुखी आहोत. वाह, हे असले मोठे मोठे डायलॉग बोलून ना फक्त टाळ्या मिळतात. पैशांशिवाय आम्ही सुखी आहोत. सोहम, मी काय म्हणते, चल ना आपण निघूया. अजून किती वेळ घालवायचा ना इथे या घरात? नाही शुभ्रा, थांब. जाऊ दे वेळ वाया. पण आज यांना जागा करायलाच हवं. हा, काय म्हणत होता तुम्ही? पैशांशिवाय खुश राहता येतं, तुम्ही सुखी आहात. गेल्या काही दिवसात तुम्ही स्वतःचं तोंड बघितलंय का आरशात? अरे हो, तुमच्या घरात आरसा पण नसेल नाही का? नो प्रॉब्लेम.
बाहेर ना गाड्या आणि बाईक पार्क असतात, त्यातल्या एखाद्या मिररमध्ये जाऊन बघा, तुम्हाला कळेल. पैशांबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज सुद्धा गेलंय. हे विस्कटलेले कपडे तुमच्या आयुष्याची घडी कशी विस्कटली आहे ना ते दाखवतात. मग कशाला उगाच नाटकं करताय? मी तुमच्याकडून सगळं काही काढून घेतलंय, काही उरलं नाहीये तुमच्याकडे. बघा ना स्वतःची काय अवस्था झाली आहे ते. आता तरी मान्य करा की मी जिंकलो आणि तुम्ही हरलात. हे बघ सोम, तू माझ्याकडनं काहीही काढून घेतले नाहीयेस. आणि या विचाराने तुझं मन तुला खात असेल तर तसं करू नकोस. हा गिल्ट मनातून काढून टाक. आज तुझ्याकडे जे काही आहे ना ते सगळं आम्ही तुला दिलंय, आमच्या मर्जीने. तू आम्हाला कशालाही भाग पाडलेलं नाहीयेस, लुबाडलेलं नाहीयेस. आमचा तुझ्यावर रागही नाही. या घरात तू तुझ्या आईला आणि जमल्यास मला भेटायला कधीही येऊ शकतोस. हे बघ, मी यांचं ऐकायला नाही आलो इथे, आणि मला काही गिल्टी वगैरे वाटत नाही. यांना सांगून ठेव. तुला नको आहे ना माझं गिफ्ट? ठीक आहे. सोहम, किती चिडचिड करतोस रे अजून? रात्री डोक्यावरती खोबरेल तेल लाव, शांत झोप लागेल. आणि हो सोहम, काही लागलं तर नक्की सांग, मी आहे. तुमच्याकडे आहे काय द्यायला? आणि आता मला नाही लागणार आहे तुमची गरज कधीच. अरे आई, साहेबांच्या वतीने मी माफी मागतो. तर आज जसं तुमच्याशी वागले ते बघून मला लय वाईट वाटलं. ठीक आहे रे, उठ. आई, नाही शुभ्रा, काही बोलू नकोस. आम्हाला तुझी अडचण कळते का? तू जा लवकर, आता त्याला तुझी गरज आहे. खरंच शुभ्रा, जा बाळा. टायर कसा पंक्चर झाला? कोण आहे रे? कोणी गेलंय? कोणी गेलंय? माहित नाही सर. सोहम, काय झालं? काही नाही, ते टायर पंक्चर झालंय म्हणून स्टेपनी काढत होतो. अडकली वाटतं. एक काम करूया, ही गाडी इथेच सोडूया, आपण दुसरी गाडी मागवूया. हा म्हणजे ठेवायला काहीच हरकत नाही, पण या अशा घाणेरड्या एरियामध्ये आपली एवढी महागडी गाडी ठेवून जायचं का? ते पण आहे. ए, पंक्चर काढ. नाही येत. ए ए बोला साहेब. ठीक आहे, चल पंक्चर काढ. येस, 2 hours 2 hours लगेच लगेच. इकडे तू चाललास. याला ना माज आहे पैशांचा.
हा आसावरी वहिनींचा मुलगा आहे सोहम. नो टाइम, गो फ्लाय. हा इंग्लिश येत नाही, उडत जा. मस्ती आली आहे तुला. नो प्रॉब्लेम. ओ इकडे या. पैसे देतो तुम्हाला, पंक्चर काढून द्या. हो नाही जायचा. तुला कोणी मदत नाही करणार इथे. हा माज आलाय तुम्हाला सगळ्यांना. माझ्याकडे एवढा पैसा आहे ना, हे असे 50 टायर बदलून घेईन मी. आधी एक तरी बदलून दाखव. शट अप. अगं पण हा मला काय करतेस तू? मला माहितीये तुला कोणी स्टेफनी बदलायला शिकवलं नसणार. मी शिकवतो तुला. चल आपण दोघं मिळून स्टेफनी बदलूया. आलं पाहिजे. चल शुभ्रा. मला माहितीये तुला कोणी स्टेफनी बदलायला शिकवलं नसणार. मी शिकवतो तुला. ज्या अभिजित राजेंची मला कधीही गरज लागणार नाही असं म्हणाला होतास, त्याच अभिजित राजेंची तुला तिथल्या तिथे गरज लागली सोहम. माणसांचं मोल पैशांच्या किमतीपेक्षा जास्त असतं हे तुला लवकरच कळेल.